नमस्कार. आज आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत. आपण थेट चरक संहितेत डुबकी मारणार आहोत आणि एका गुंतागुंतीच्या न्यूरोलॉजिकल स्थितीबद्दल म्हणजे अपस्माराबद्दल त्यांचा पद्धतशीर दृष्टिकोन काय होता हे समजून घेणार आहोत. आता बघा, हा ग्रंथ अपस्माराला फक्त एक शारीरिक घटना नाही मानत, तर ही एक अशी अवस्था आहे ज्यात माणसाची ओळखच तात्पुरती हरून जाते. म्हणजे विचार करा, स्मृती, बुद्धी सगळंच काही काही काळासाठी जणू अंधारात जातं. हे फक्त आकडी येण्यापुरतं मर्यादित नाहीये. तर आजच्या ह्या माहिती प्रवासात आपण काय काय बघणार आहोत. आधी आकडीबद्दलचा प्राचीन दृष्टिकोन समजून घेऊ. मग या रोगाची बीजं कुठून येतात, वादळापूर्वीची कुजबूज म्हणजे काय, अपस्माराचे 4 चेहरे कोणते आहेत, उपचार शक्य आहे की नाही हे कसं ठरवायचं, आणि शेवटी आयुर्वेदाचा याबद्दलचा संपूर्ण आराखडा कसा आहे. चला तर मग सुरुवात करूया. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हा ग्रंथ या आजाराच्या मुळाशी नक्की काय पाहतो. हा आजार नक्की सुरू होतो कुठून? तर बघा, सुरुवात होते थेट मनापासून. रज म्हणजे मनाची चंचलता आणि तम म्हणजे जडपणा. जेव्हा हे गुण वाढतात आणि त्याचवेळी चुकीचा आहार, चुकीची जीवनशैली यामुळे शरीरातले दोष बिघडतात, तेव्हा या आजारासाठी एक परफेक्ट वातावरण तयार होतो. म्हणजे हे एका कारणामुळे नाही, तर अनेक गोष्टी एकत्र आल्या की घडतं. आणि मग काय होतं? हे जे बिघडलेले दोष आहेत ना, ते आपल्या जागेवरून सुटतात आणि थेट हृदयाच्या वाहिन्यांमध्ये, जिथे चेतना असते तिथे अडथळा निर्माण करतात. मन तर आधीच कमजोर झालेलं असतं आणि मग भीती, राग किंवा दुःखासारखं एखादं कारण मिळालं की झाला स्फोट. अपस्मार आकडीच्या रूपात समोर येतो. म्हणजे ही एक पूर्ण साखळी आहे. पण गंमत म्हणजे हा आजार अचानक प्रकट होत नाही. चरक संहिता सांगते की या वादळाच्या आधी काही चिन्ह दिसतात. शरीरात काहीतरी कुजबूज सुरू होते. यालाच पूर्वरूप म्हणतात. आणि ही चिन्ह पण किती सूक्ष्म आहेत बघा. भुवया उडणं, जे आवाज नाहीत ते ऐकू येणं, तोंडाला पाणी सुटणं किंवा अगदी छातीत धडधडल्यासारखं वाटणं, हे खरं तर शरीराने दिलेले इशारे आहेत की आत काहीतरी गडबड सुरू आहे, वेळीच सावध व्हा. बरं, ही झाली पूर्वलक्षणं. पण जेव्हा आजार पूर्णपणे प्रकट होतो तेव्हा त्याची वेगवेगळी रूपं दिसतात. आणि याच रूपांवरून आयुर्वेदाने त्याचे 4 वेगवेगळे प्रकार केले आहेत. चला ते बघूया. आता ही जी टेबल आहे ना, ती खरंच खूप काही सांगून जाते. बघा, प्राचीन वैद्यांनी फक्त लक्षणांचं निरीक्षण करून किती अचूकपणे वर्गीकरण केलंय. जसं की वात प्रकारात झटके सतत येतात आणि रुग्ण लवकर शुद्धीवर येतो, तर कफ प्रकारात झटके क्वचित येतात आणि शुद्धीवर यायला खूप वेळ लागतो. हाच फरक उपचारांची दिशा ठरवत असणार. वात प्रकार म्हणजे सगळा खेळ आहे गतीचा, अस्थिरतेचा. यात पेशंटला थरकाप होतो, दात खिळी बसते, तोंडाला फेस येतो. सगळी लक्षणं वाताच्या चंचल स्वभावालाच दाखवतात. आता पित्त प्रकार, इथे सगळं उष्णता आणि तीव्रतेशी संबंधित आहे. रुग्ण ओरडतो, हातपाय आपटतो, त्वचा पिवळसर किंवा लालसर दिसते. ही सगळी लक्षणं पित्ताच्या अग्निमय स्वभावालाच दर्शवतात. आणि कफ प्रकारच सगळं याच्या उलट आहे. इथे वेग नाही, तर जडपणा आणि मंदपणा आहे. रुग्ण शांतपणे खाली पडतो, तोंडाला फेस नाही तर लाळ येते. शुद्धीवर यायलाही खूप वेळ लागतो. सगळं काही कफाच्या स्थिर आणि जड स्वभावासारखं. आणि मग येतो 4था प्रकार, सन्निपातज. नावाप्रमाणेच यात तिन्ही दोषांची लक्षणं एकत्र दिसतात आणि म्हणूनच हा सगळ्यात गंभीर आणि गुंतागुंतीचा प्रकार मानला जातो. ठीक आहे, निदान झालं, प्रकार कळला, पण पुढे काय? रुग्ण बरा होईल का? याचं उत्तर देण्यासाठी आयुर्वेदात एक संकल्पना आहे, साध्यसाध्यता. म्हणजे आजार बरा होण्याजोगा आहे की नाही. आणि हे ठरवण्याची पद्धतही किती व्यावहारिक आहे बघा. जर आजार नवीन असेल, रुग्ण बलवान असेल, तर तो साध्य म्हणजे बरा होण्याजोगा. पण जर आजार खूप जुना असेल, रुग्ण कमजोर असेल आणि त्यातही तिन्ही दोष बिघडलेले असतील, तर तो असाध्य म्हणजे बरा न होण्याजोगा मानला जायचा. आणि म्हणूनच हा जो 4था प्रकार आहे, सन्निपातज, जिथे सगळ्या दोषांची लक्षणं दिसतात, त्याला ग्रंथ स्पष्टपणे असाध्य म्हणजे उपचारांच्या पलीकडचा मानतो. तर या सगळ्या प्राचीन निदान प्रवासातून आपण काय शिकलो? याचा आजच्या काळात काय अर्थ आहे? ग्रंथात एक पौराणिक संदर्भ पण येतो की दक्ष यज्ञाच्या विध्वंस वेळी
अपस्माराची उत्पत्ती झाली. आता ही एक कथा असली तरी ही एक शक्तिशाली रूपक आहे. शरीरातल्या दोषांचा प्रचंड गोंधळ आणि असंतुलन यातून दाखवलं जातं. तर सारांश काय? एक अशी निदान पद्धत जी आधी कारणं शोधते, मग रोगाचा शरीरातला प्रवास कसा होतो ते बघते, त्याची पूर्वलक्षणं ओळखते, लक्षणांवरून प्रकार ठरवते आणि शेवटी तो बरा होऊ शकतो की नाही हे पण सांगते. किती पद्धतशीर आहे हे सगळं. तर मग जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. मन, शरीर आणि आजार यांच्यातल्या अतूट नात्याबद्दल निरीक्षण करण्याची ही इतकी सखोल आणि पद्धतशीर प्राचीन पद्धत आजच्या काळात आपल्याला काय शिकवून जाते?